प्रश्न: किती वेळ शांत केल्याने शरीराला थंडावा मिळतो? उत्तर: थोडा वेळ विश्रांती दिल्यास शरीर हळूहळू शांत होतं. साधारण 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आराम केला तर फरक जाणवतो. श्वासोच्छवास नॉर्मल होतो आणि मन स्थिर होतं. त्यामुळे शरीरात थंडावा जाणवायला लागतो. प्रश्न: कोणीतरी आधी अनुभव घेतला आहे हे कसं ओळखावं? उत्तर: शरीराची ठेवण आणि आत्मविश्वास यात बदल दिसू शकतो. वागण्यात मोकळेपणा जाणवतो. हे बदल प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असतात, म्हणून ठाम निष्कर्ष काढता येत नाही. प्रश्न: कोणत्या वयात शरीरात उष्णतेची भावना वाढते? उत्तर: वयात येताना हार्मोनल बदल सुरू होतात. त्या काळात शरीरात उष्णता जाणवू शकते. हे नैसर्गिक बदल असतात. सर्वांमध्ये तीव्रता वेगळी असते. प्रश्न: वेगवेगळ्या वयात सवयी कशा बदलतात? उत्तर: वयानुसार विचार आणि आवडी बदलतात. जबाबदाऱ्या वाढल्यावर सवयीही बदलतात. अनुभवामुळे निर्णय अधिक समजूतदार होतात. हा बदल हळूहळू होतो. प्रश्न: शरीरातील नैसर्गिक बदल कधी जाणवू लागतात? उत्तर: वयानुसार शरीरात वेगवेगळे बदल होतात. काही बदल लवकर तर काही उशिरा जाणवतात. हवामान आणि जीवनशैलीचाही परिणाम होतो. हे सर्व नैसर्गिक प्रक्रियेचा भाग आहे. प्रश्न: काही लोक इतरांवर जास्त अवलंबून का असतात? उत्तर: काही लोक भावनिकदृष्ट्या अधिक गरजू असतात. त्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज वाटते. हे एकाकीपणामुळेही होऊ शकते, म्हणून ते इतरांवर अवलंबून राहतात. प्रश्न: कसं केल्यास समाधान जास्त मिळतं? उत्तर: थोडा ब्रेक घेतल्यास मन आणि शरीर ताजंतवानं होतं. सततचा ताण कमी होतो. स्वतःसाठी वेळ दिल्यास समाधान वाढतं. मानसिक शांतता महत्त्वाची ठरते. प्रश्न: कोणत्या पद्धतीने केल्यास आवाज येतो? उत्तर: घाईघाईने हालचाल केल्यास आवाज येऊ शकतो. शांत आणि संतुलित हालचालींनी ते टाळता येतं. आजूबाजूच्या वातावरणाचाही प्रभाव असतो, म्हणून संयम महत्त्वाचा असतो. प्रश्न: सौम्य स्पर्श केल्यावर कसं वाटतं? उत्तर: हलक्या स्पर्शाने मन प्रसन्न होतं. शरीरात सकारात्मक भावना निर्माण होतात. तणाव कमी झाल्यासारखं वाटतं. हा अनुभव मनाला सुखद वाटतो. प्रश्न: जास्त तणावात असताना शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर: तणावामुळे डोकेदुखी वाढू शकते. चिडचिड आणि अस्वस्थता जाणवते. झोपेवर परिणाम होतो. शरीर थकलेलं वाटतं. प्रश्न: दररोज पुरेशी झोप घेतल्यास काय त्रास होतो? उत्तर: लक्ष केंद्रित करणं कठीण होतं. स्मरणशक्तीवर परिणाम होतो. कामात कंटाळा येतो. शरीर सुस्त वाटायला लागतं. प्रश्न: नियमित व्यायाम केल्याने मनावर काय परिणाम होतो? उत्तर: मन अधिक शांत राहतं. तणाव हळूहळू कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. दिवसभर उत्साह जाणवतो. प्रश्न: जास्त वेळ मोबाईल वापरल्याने कोणती अडचण येते? उत्तर: डोळ्यांवर ताण येतो. मान आणि खांदे दुखू शकतात. झोपेची वेळ बिघडते. मन सतत अस्थिर राहतं.
प्रश्न: व्यक्ती वयानुसार वागण्यात बदल का करते? उत्तर: अनुभवामुळे विचारसरणी बदलते. परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. परिपक्वता वाढत जाते. म्हणून वागणूक बदलते. प्रश्न: सत्य चिंता केल्यास मनावर काय परिणाम होतो? उत्तर: नकारात्मक विचार वाढतात. निर्णय घेणं कठीण होतं. आत्मविश्वास कमी होतो. मानसिक थकवा जाणवतो.